नमस्कार मंडळी, मी प्रशांत दाईपावकर. स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नव्या गोऱ्या एपिसोडमध्ये. तर आज आपला हा मोटो ब्लॉगचा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघितला असेल. तो आपण फक्त टेस्ट करण्यासाठी व्हिडिओचं व्हॉईस कसं येतं, व्हिडिओ सेटिंग कशी आहे, कॅमेराची आहे, हे करण्यासाठी आपण ट्राय केला होता. आणि त्या व्हिडिओनंतर आज आपण हा सेकंड अटेम्प्ट करतो आहे. हा पण आपलाचा लोकल व्हिडिओ आहे, छोटाच असणार आहे. आपण आता आहोत विरार ईस्टला, आपल्या घरी मणेलपाडा इथे. आणि इथून आपण फक्त विरार वेस्टपर्यंत जाणार आहोत. विरार वेस्टला फिश एक्वेरियम लागला आहे, सायन्स गार्डन जकात नाक्याच्या इथे. ते आपण पाहण्यासाठी आपल्या फॅमिलीबरोबर जात आहोत. तर तुम्ही या व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आपल्या चॅनलला शेअर करा. आता आपल्याबरोबर कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, आरतीचा मामा. हे काय असतं कशाला बघून? हां अरवी चला, स्कूटरने झालं. चला चल. हां येते तू फिरायला? मोबाईल लावला आहे? हां चल चल लवकर. अरे मोबाईल लावला आहे. हां चला चला बाय. अरे मोबाईल लावला आहे. अरे बघा, हिला आता घ्यायला आलो, हीच भांडते माझ्याबरोबर. ही बायकोच भांडते माझ्याबरोबर. मग काय करते आहे? हां मग हेल्मेट आणायला गेलो होतो ऑफिसमध्ये. हां हेल्मेट आणायला गेलो होतो ऑफिसमध्ये. विरार ईस्ट वेस्ट फ्लायओव्हरकडे. फ्लायओव्हर वरून आपल्याला सरळ स्ट्रेट जायचं आहे. सरळ गेल्या आपल्याला पुढे जाऊन आपल्या उजव्या बाजूला विवा गोल्ड कॉलेज भेटेल. त्याच नाक्यावरून लेफ्ट घ्यायचं आहे. आणि लेफ्ट गेल्यावर सरळच गेलात की जकात नाका भेटेल. तिथेच आपल्याला आपलं फिश एक्वेरियम आहे. आपल्या राईट साईडला आहे ते हे ओल्ड विवा कॉलेज. आणि ह्या विवा कॉलेजच्याच नाक्यावरून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर एकदम स्ट्रेट जायचं आहे पुढेच. आता आपण घेऊया लेफ्ट टर्न. जर तुम्ही विरार, नालासोपारा, वसई या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर नक्की या फिश एक्वेरियमला भेट द्या. माझ्या मते हे अगोदर बोरिवलीला पण होतं ह्यांचा कोरा केंद्र जे त्या स्टॉल फिश एक्वेरियमचा. आणि तो आता त्याच्यानंतर वाशीला पण होता. बरेच यूट्यूबरनी याच्यावर व्हिडिओ पण बनवला आहे. आपण बोरिवलीला जेव्हा कोरा केंद्राला फिश एक्वेरियमचं हे एक्झिबिशन जेव्हा लागलं होतं तेव्हा आपण जाणार होतो बघायला, पण आपल्याला काय वेळ भेटला नाही त्यावेळी. म्हणून आता हे आपल्या घराच्या जवळ विरारलाच असल्यामुळे आपण इथे आज विजिट द्यायला आलो आहे आपल्या फॅमिलीसोबत. तर तुम्ही जर कोणी आजूबाजूच्या परिसरामध्ये वसई, विरार, नालासोपारा, नायगाव इथे राहत असाल तर तुम्ही नक्की फिश एक्वेरियमला भेट द्यायला या. नक्की बघा, हे आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलांसोबत या. तर हेच सायन्स गार्डन आहे, जकात नाका या बाजूचं मैदान. इथे आज मार्केट पण भरलेलं आहे, आठवडी बाजार. आणि या आठवडी मार्केटच्या इथे ह्याच मैदानामध्ये आपल्याला फिश एक्वेरियमचं स्टॉल पण आहे, जे फिश एक्वेरियममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. हां कुठे चालले? कुठे आहे फिश? फिश कुठे आहे? फिश हे चालले आहे काय आहे? हां मला
फिश एक्सपो बघायला यायचं असेल तर वेळ आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10पर्यंत आणि तिकीट दर आहे फक्त 100 रुपये. बघू शकता इथे लाईन लागली आहे तिकीटसाठी. हरवी ते बघ हरवी चल बाय बाय. चला फिश बघायला. असा काही हा ॲम्बियन्स आहे फिश ॲक्वेरियमचा. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बरेचसे छोटे छोटे असे फिश टँक इथे मिळतील. दिसतील त्याच फिश टँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला इथे बघायला मिळतील. प्रत्येक जो इथे येतो तो काही ना काही छोटा मोठा फोटो करतोय. बऱ्याच प्रकारचे असे मासे इथे आहे. फर्स्ट टनल क्रॉस करून आल्यानंतर या सेकंड दुसऱ्या लाईनमध्ये पण गोल्डफिश तर बरेच प्रकारचे मासे. हा अजून पण खूप मासे आहेत. गप्पी मासे छोटे गप्पी मासे गप्पीच असतात बहुतेक. इथे पण बघा आरवी सारखी ओरडताना मला उचलून घ्यायला लावले. हात दुखतोय माझा आहे ना आरवी. हात दुखतोय माझा नाही बनते बघा. इथे पण आहेत ब्लॅक ब्लॅक फिश आहे ना. खूप सुंदर जागा आहे. फॅमिली बरोबर विजिट करण्यासारखं आहे. लहान मुलांना नक्की घेऊन यायचं तुम्ही. तिकीटचं दर पण काय जास्त आहे फक्त 100 रुपये आहे. तुला बसायला दिदीसारखं दिदी बसल्याची फोटो काढते है ना. छान आहे ना. हा अच्छा अच्छा ती दीदी उठली. अच्छा आता आमच्यावरही बसणार. ए आरवी आमच्या इथे जाम खुश दिसते बघा. वेगवेगळे फिश बघताना तिला एकदम मस्त. बाबो वाव तेच चालू आहे. काय झालं आरवी. पकड पकड आरवी. ओ टायगर फिश. ओ माय गॉड. चावतो. अरे चावला चावला. ओ माय गॉड. बाई मग फिश बघते सर्व. व्हाईट फिश. लवकर चला इथून बघा. अरे काय सांगते संपले ना. जी एंड झाला इथे. तिथून आपल्याला बाहेर यायची. चला बाहेर आपण आलो इथे तर गार्डन मध्ये आलोय. चला चला.